नमस्कार. मी महेश कांबळे. नेटसप डायरेक्ट या कंपनीच्या माध्यमातून आत्ता आपण विलेपार्ले या ठिकाणी आलो आणि इथे आपले फॅन कंझ्युमर आहेत. त्यांना आपले हे जे प्रोडक्ट आहेत सगळे तुम्ही पाहू शकता. हे सर्व प्रोडक्ट त्यांनी वापरलेत आणि इतरही प्रोडक्ट त्यांनी आत्ता ऑर्डर केले नवीन आणि त्यांची ओळख ते स्वतः देतीलच, पण मी एक ओळख देईन त्यांची, की त्यांचा आत्तापर्यंत डायरेक्ट सेलिंगचा जो प्रवास आहे, मिनिमम मला वाटतं 28 ते 30 वर्षाचा प्रदीर्घ एक मोठा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम पण केलं आणि सगळेच प्रोडक्ट त्यांच्या आयुष्यात चांगले झाले. प्रोडक्ट पण चांगले होते. पण त्यांचा अनुभव नेटसप बद्दल खरंच खूप छान आहे. तो तुम्ही आता समजून घ्याल त्यांच्याकडून. तर नमस्कार. माझं नाव गीता शेलार आहे. मी 2-3 कंपन्या केल्या. पहिल्यांदा केली ती हर्बल लाईफ केली. हर्बल लाईफ मध्ये खूप सारा मला रिझल्ट सुद्धा मी लोकांना सुद्धा दिले. मला सुद्धा स्वतः मी आधी वापरले. त्याच्यानंतर किती वर्ष केला होता हर्बल लाईफ? हर्बल लाईफ मी कमीत कमी 20 वर्ष केली 20 वर्ष पूर्ण. आणि मी क्लब ओनर होती. ओके. क्लब ओनर होती. त्याच्यामध्ये माझ्याकडे कस्टमर होते. हम्म. क्लब मी चालवत होती आणि त्याच्यात माझ्याकडे स्टॉकही भरपूर होता हम्म. आणि मीटिंग्स वगैरे सगळं करायची मी. त्याच्यानंतर मी जी हर्बल लाईफ बंद करण्याचं कारण म्हणजे हा. ते आपल्यासारख्या साधारण माणसांना चालण्यासारखं नव्हतं. ते म्हणजे कसं तर आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे फेस आपल्या स्किनसाठी होतं हम्म. आणि वेट लॉस, वेट गेन, वेट लॉस हे प्रोडक्ट होते. हम्म. आणि तेवढंच होतं. त्याच्यामध्ये आपल्याला जो महिन्याचा प्रोग्राम होता तो पण आपल्याला परवडण्यातलं नव्हतं हम्म. आणि माझा आयडी अजूनही चालू आहे. तरी सुद्धा मी ते स्टॉप केलं. आणि नंतरची जी कंपनी होती ते एक विवा कंपनी होती. हम्म. ती सुद्धा असंच होतं. 2-3 प्रोडक्ट होते म्हणून मी बंद केली. आणि त्याच्यामध्ये तुम्ही किती वर्ष केलात काम? त्याच्यामध्ये पण 2 वर्ष केले. 2-3 वर्ष केली. ओके. आणि त्याच्यानंतर जी कंपनी मी जॉईन केली ती कंपनी आहे ती मोदी केअर. त्याच्यामध्ये 5-6 वर्ष मी काम केलं. हम्म. पण त्याच्यामधले जे प्रोडक्ट मी वापरले ते सुद्धा हेच होते जे घरगुती प्रोडक्ट वापरू शकतो सगळेच होते त्याच्यात. सगळेच होते. म्हणजे मसाल्यापासून सगळं होतं. म्हणून मी जॉईन केलं. तर त्याच्यामधले जे प्रोडक्ट होते ते टॅबलेट्स होत्या आणि त्याच्यामधली मेन जी होती ही हर्बल डेंटल पेस्ट. ती सुद्धा ह्याच प्रकारे होती. पण तिच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. ओके. त्याचा सांगण्याचा उद्देश म्हणजे मी जी माझ्या दाताची प्लेट लावली ती सुजलं होतं. ही 2 ते 3 दिवस मी लावली. वापरून बघितलं आधी. ती सूज माझी कमी झाली आणि माझी जी दाताची कॅप होती ती सहजपणे लागली. क्या बात आहे. त्यामुळे मला खूप बरं वाटलं. म्हणजे मला वाटतं पहिला रिस्पॉन्स इथून आला म्हणून तुम्ही पॉझिटिव्ह झाला. तर मग मी नंतर म्हटलं बघूया आपण दुसरी पण वापरून बघूया. वापरलं तर मी फेसवॉश वापरलं. ओके. फेसवॉशने मला फेसवॉश आणि जे आहे सिरम ते मी फेसवॉश वापरून बघितलं, लावलं. नंतर मग ही फेस मिस्ट ती लावल्याबरोबर मला एकदम फ्रेश वाटलं. ओके. आणि मग ही बेबी क्रीम ही लावली. तर एवढं मला बरं वाटलं की मी म्हटलं बघूया. तर ते लावल्यानंतर मला बाजूच्या एका बाईने विचारलं की आई काय लावलं ग? तर मी म्हटलं अगं फेसवॉश आहे, बघ लावून तर बघ. तर तिने माझ्याकडून घेतली. ओके. आणि तिच्या मुलीने लावली रात्री. आईला झोपलेली बघून तिने लावली आणि ती म्हणते आई माझी स्किन बघ किती मऊ मऊ दिसते. म्हणून मी हिला विचारलं कोणाला? रश्मीला म्हटलं रश्मी काय ग ही छोटी आहे मुलगी 5वीला आहे, लावली तर चालेल का? तर ती म्हणाली हो चालेल, काही हरकत नाही, काही त्याचा प्रॉब्लेम होणार नाही. तर मग मी तिला सांगितलं तिला ओरडू नको, चालेल म्हणून. ओके. आणि त्याच्यानंतरचा रिझल्ट आहे ही मल्टीविटामिन ही मी 1 महिन्यानंतर चालू केली. याचा
आणि डिटॉक्सचा. ओके. मला एवढं बरं वाटतंय की माझ्या पायाला इकडे काळे काळे डाग होते आणि टोपराला ना काळे निळे असं झालं होतं. डॉक्टरने मला ऑपरेशन सांगितलं. ते डाग एकदम साफ अगदी आणि मला माझं बॉडी जी आहे एवढी वजन होती ते हलकं हलकं वाटायला लागलं. ओके. एवढं मला छान रिझल्ट आहे. याचा रिझल्ट पण मला काकी एक सांगा, तुम्ही इतर पण डिटॉक्स वापरत होतात का? डिटॉक्स जी आहे ना मी 5 वर्ष डिटॉक्स म्हणजे दुसऱ्या कंपनीची तुम्ही डिटॉक्स, पण त्याने मला असा काहीही फरक पडलेला नव्हता. 5 वर्ष कंटिन्यू वापरत होतात? कंटिन्यू सकाळ संध्याकाळ ओके. 2 घेत होती आणि ह्या फक्त मी आता पहिल्यांदा एकच घेत होती आणि आता मी जेव्हा संडेची मी मीटिंग केली तेव्हा मी संध्याकाळच्या ह्या 2 घेते. ओके. डिटॉक्स आणि मल्टीव्हिटॅमिन सकाळी नाश्त्यानंतर एक व्हेरी गुड. ह्याला फक्त मला आता नाही म्हटलं तरी 15 दिवस झाले असणार. 15 दिवस पण नाही झाले, पण ह्याचा रिझल्ट एवढा भारी आहे की विचारू नका. वा वा. म्हणजे तुम्ही एवढ्या कंपन्यांचे प्रोडक्ट वापरून सुद्धा आपल्या नवीन प्रोडक्ट तुम्ही वापरलं जाणवतं की वेगळं काहीतरी. साबण ओके. जो आहे तो एवढा सुंदर आहे की विचारू नका. ह्यातले साबण माझ्याकडे जी बाई दूध न्यायला येते तिने ह्यातले सिंगल 3 साबण नेले. तिला पण खूप छान फरक पडला म्हणून. ओके. 3 नेले 3. विचार करा. आणि हे जे आहे हा शॅम्पू आहे. शॅम्पू माझे केस खूप गळायचे म्हणजे विचारता सोयी नव्हती. एवढं माझे केस गळायचे म्हणजे असे धुताना असं मोडीमध्ये असे गुच्छेच्या गुच्छ पडायचे. ओके. हे जे आहे हे कंडिशनर आहे. हे बघू शकता. आणि हे आपलं आहे हेअर फॉल शॅम्पू. ओके. म्हणजे हेअर फॉल शॅम्पूच्या नंतर हे पटकन तुम्ही लावायचं. आणि त्याच्या आधी केस धुण्याच्या आधी सकाळी मी हे सिरम आहे आणि हे मुळापर्यंत केसाच्या मसाज करून लावून घ्यायची. आणि हे लावल्यानंतर थोडा वेळ ठेवून शॅम्पू लावून आणि मी पहिल्यांदा हेअर डाय करायचे. हेअर डाय? ओके. हेअर डाय करत होते. का तर काळे व्हायचे केस, पांढरे व्हायचे, काळे करण्यासाठी. आता हे जे हा शॅम्पू वापरल्यापासून आणि हे कंडिशनर मी डाय करत नाही. ओके. अजिबात नाही. कारण का ह्यानेच बरोबर होतात. दिसत पण नाही आणि हे पण नाही. म्हणजे आता हा माझा रिझल्ट आहे. माझ्या मिस्टरांचा रिझल्ट मी तुम्हाला सांगते. माझ्या मिस्टरांच्या पायाला एकदम असे बारीक 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 दाणे 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 झाले होते आणि खाज उठत होती. त्याच्यासाठी ही जी आहे ही मिक्स करून मी क्रीम लावली होती आणि अंगठ्याला अशी एकदम अशी चीर झाली होती, चीर पडली होती. ही जी ट्यूब आहे ओके. ही कोणती आहे? नीम अँटीसेप्टिक, ॲलोवेरा, टर्मरिक, टर्मरिक आणि ॲलो टर्मरिक ह्या दोन्ही मिक्स करून त्यांच्या पायाला मी लावत होती. त्याच्यामुळे त्यांचे 15 दिवसाच्या आतमध्ये एकदम क्लीन झाले पाय. डाग सुद्धा राहिलेला नाही आणि जी चीर होती ती सुद्धा क्लीन झाली. आणि त्याच्यानंतर त्यांना ही जी मल्टीव्हिटॅमिन आहे ती सुद्धा त्याच्याबरोबर देत होते. ओके. म्हणजे सुरुवातीला एकच सुरू केला होता मल्टीव्हिटॅमिन? एकच चालू. आणि माझ्या मिस्टरांना डायबिटीस आहे, त्यामुळे लग्नीला ते सारखे उठायचे, 4 वेळा तरी उठायचे. आता एकदाही उठत नाहीत. जे 10 वाजता सगळं करून झोपतात ते 4 वाजता उठतात. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही म्हणायचं, मगाशी बोलला होता तुम्ही 2 वेळा तर ते 2-3 वेळा उठायचं, ते स्वतः ते असताना ते बोलला तुम्ही. आता ते काहीतरी खायला लागायचं. आता खात नाही. त्यांच्यासाठी डायबिटीसचं मी हे बघा, वा वा वा, हे डायबिटीस साठी मी घेतलं. ही पावडर आहे. छान. हे कंटिन्यू मल्टीव्हिटॅमिन प्लस हे पण सुरू झालंय. मल्टीव्हिटॅमिन हे मल्टीव्हिटॅमिन हे त्यांच्यासाठी घेतलेले आहे. हे घेतात. आणि एक प्रोडक्ट आहे हे जे आहे हे पेन
पेनसाठी आहे, पेन किलर. हे ट्यूब आहे. हे जे त्यांचे ढोपळं दुखतात किंवा पायाची नसा वगैरे दुखतात, त्याच्यासाठी पहिल्यांदा त्यांना चालू केलं. ओके. त्यांना चांगला रिझल्ट आला म्हणून मी लावलं. मला सुद्धा चांगला रिझल्ट आहे म्हणून मी समोरच्यांना सांगितलं की बघा माझ्या मुलाला सुद्धा मी डोळा लावला, माझ्या मुलाला सुद्धा चांगलं आहे. म्हणजे आमच्या घरचा रिझल्ट खूप छान आहे. म्हणजे आपल्या घरातला रिझल्ट मी बघून बाकीच्यांना. मला आता तुमचा अनुभव काय करायचा की आजपर्यंत तुम्ही जे काही प्रोडक्ट वापरला, इतर कंपन्या आपल्या नेटसर्फिंग सुरुवात केला, त्याचे रिझल्ट दिसतात तुम्हाला, सुरुवात झालेली आहे. तर आता हे जे बघतात आपल्याला माणसं, तर त्यांना तुम्हाला तुमचा एक संदेश काय आहे? म्हणजे इतर तुम्ही हे वापरून स्वतः वापरा आणि नंतर दुसऱ्याला सांगा. बरोबर. म्हणजे माझं तर मत असं तुम्ही तुमच्या बोलण्यातून हे मी जे बोलते हे ऐकण्यापेक्षा त्याचा स्वतः अनुभव घेऊन तुम्ही मला सांगा वाटलं किंवा तुम्ही अनुभव सांगा. स्वतःचा पहिल्यांदा हे प्रोडक्ट तुम्ही स्वतः वापरा आणि नंतर मग दुसऱ्याला तुम्ही शेअर करा. असं करू नका की तुम्ही घ्या आणि तसेच द्या, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. स्वतःचा जर रिझल्ट असेल तर तुम्ही ठामपणे सांगू शकता रिझल्ट जो आहे ना तो आपला तुम्ही रिझल्ट खूप छान आहे. तर तुम्ही ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला नेटसर्फ मिळालं, रश्मी जाधव मॅडम, यांच्याबद्दल काय बोलू शकता का? रश्मी मॅडम ज्या आहेत त्या माझ्या नात्याने वहिनीच लागतात आणि त्या जर मला अगोदर जर बोलल्या असत्या तर मी कुठच्या कुठे आता गेली, पण त्या अगोदर मला भेटल्या, त्या करत होत्या पण त्या साईट मधून करत होत्या. त्यावेळेला भेटल्या तेव्हा जर मला हे कानावर घातलं त्यामुळे आणि तेव्हा माझ्याकडे कस्टमर खूप तेव्हा. तर हा मोलाचा सल्ला तुम्ही दिलात किंवा माहिती दिलात, तर त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर ह्या आपल्या आहेत रश्मी जाधव मॅडम, ज्या कंटिन्यू सातत्याने काम करतात रोजच्या रोज आणि त्यांच्या टीम मध्ये सेलर मॅडम आल्यात. आता खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. वेलकम.